नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आज फ्रायडे आहे, संध्याकाळी काही काही स्पेशल आहे, पण त्याआधी मी आणि वहिनी चाललो आहे दिवाळीची चुटुकमुटुक शॉपिंग करायला. ती माझ्या माहेरची करते, मी माझ्या सासरची करते. त्याआधी दादा आजही घरी. दादा तुला माझ्या लेकीबद्दल काय बोलायचं आहे? खूप 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 शांत बाळ आहे, खूप शांत बाळ. ही इज लाईक की आधी तू होती, नंतर पूनम आली, नंतर गौरी आली, तुम्ही तिघी शांत झाल्या आणि ही जी आली आहे दादाला श्वास सुद्धा न घेऊ देणं असतं ना, काही काय तसं झालंय. काय करतो तू? मामा मामा, कचरा टाकायला गेला मामा, वॉशरूमला गेला मामा, जेवायला मामा, झोपेतून उठल्यावर मामा. हे बघा काय, कुठे जायचं? चल हाय कर सगळ्यांना. कुठे जायचंय तुला? कोणासोबत कोणासोबत जायचंय? भूर आजी. आम्हाला मंदिरात जायचंय दर्शनाला, कारण तिथे गेल्यानंतर यांना बाय कर. हाय कर सगळ्यांना, हाय कर, हाय कर ना. ती माझी पर्स आहे, मला डॉक्टरकडे जायचंय टुचूक घ्यायला, तू आई सोबत जा. तर असं काहीसं सुरू झालंय. आम्ही निघतोय, आम्हाला 2-3 पर्यंत परत यायचंय. 9 वाजता जायचं होतं आम्हाला, 11 वाजले, कारण वहिनीने थोडा घोळ घातला होता, तो मी नंतर सांगते. सो स्टे ट्यून. खूप वर्षानंतर आम्ही दोघी असं दिवाळीच्या शॉपिंगला निघालो होतो. सगळ्यात आधी तर मला सगळ्याला स्ट्रीट साईडच्या पॅन्ट्स घ्यायच्या होत्या, ज्या खूप टिकतात आणि खूप चांगल्या असतात. तू पण ओळखतो का दादा? तिथं मेडिकल आहे म्हणून. दादाला परिशेष वाटतं वहिनी बाहेर आली मेडिकल सोडून म्हणून. तर आम्हाला येऊन 1 तासच झाला आहे आणि आम्ही बऱ्यापैकी शॉपिंग आवरली आमची आत्तापर्यंत, कारण आम्हाला 2 पर्यंत घरी जायचं आहे. दाखवते मी घरी जाऊन काय काय घेतलंय ते. अजिबात टाईमपास न करता आमचं अगदी पटपट आवरत होतं. त्यानंतर मला सखीला जो दिवाळीला फ्रॉक किंवा घागरा शिवायचा त्याच्यासाठी कापड घ्यायचं होतं, कारण मला तिला शॉपमधले डायरेक्ट रेडीमेड ड्रेस नाही आवडत. सो तो कपडा घेतला. त्याच्यानंतर मला हे झुमके वगैरे पण घ्यायचे होते, थोडे शूटसाठी पण लागतात आणि स्वतःसाठी पण. ते पण घेतलं. ते मला अगदी स्वस्तात मिळाले, ते तुम्हाला दाखवेलच मी नंतर. त्यानंतर मला ना सिन्नरच्या आमच्या घराच्या पुढे जो पोर्च आहे ना, तिथे लावायला मोठंसं तोरण घ्यायचं होतं, 10 फुटाचं वगैरे. पुण्यात मी बघितलं ते खूप महाग होते, क्वालिटी पण जरा चांगली हवी होती, त्याच्यामुळे शोधतच होते. फायनल त्याला 2-4 ओपन करून दाखवायला लावले. नंतर एक घेतलं. ते कसं आहे काय ते पण मी तुम्हाला दाखवेलच. मे बी ह्या व्लॉगमध्ये कंटिन्यू नाही होणार, पण पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेल. पुन्हा हे माळा वगैरे पण घ्यायचा होता. तर नाशिकला कारंडे लेन म्हणून एक लेन आहे, जिथे सगळं होलसेल रेटमध्ये भेटतं. एक घेतलं तरी. सो ते सगळं घेतलं. खूप भूक लागली होती, कारण चतुर्थी होती. मग सायंताराला गेलो. आता जे नाशिककर आहे त्यांना सायंतारा म्हणजे काय आहे ते माहिती असेल. इट्स इमोशन बेसिकली. सो मस्त साबुदाणा वडा वगैरे खाल्ला. त्यानंतर वहिनीकडनं बांगड्या पण भरून घेतल्या. म्हटलं दिवाळीला नणंद आली तर भरून दे म्हणून. जोकचं पाठ. आम्हाला दोघींनाही आमच्या दिवाळीच्या साडीवर काचेच्या बांगड्या घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या. आणि आमचं बऱ्यापैकी शॉपिंग खूप पटपट आवरून घेतलेली होती आम्ही. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट राहिली होती. तात्यांनी सखीला जे पैसे दिले होते, त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तिला ड्रेस घ्यायचा, त्याचे पैसे साईडला ठेवायचे नाही, म्हणून सखीला ड्रेस पण घ्यायला गेलो आम्ही नंतर. तर आम्ही शॉपिंग करून आले आणि आमचे अवतार असे काहीसे झाले आहेत. वहिनी ती गोणी दाखव डायरेक्ट. अशी नाही का मागे असते बघ, अशी गोणी घेऊन फिरत होतो आम्ही. ती बऱ्यापैकी मोठी, पण आवरलं आम्हाला जसं काही हवं होतं. काय नाही, तर आमच्या हातात एवढा बॅगा झाला त्या गोणीमुळे मला बऱ्यापैकी हे मिळालं. त्रास दिला सखीने गौरीने? काय केलं तिने? गौरीला तर विचारलं, म्हटलं गौरीला तर आज मोबाईल नाही, काय नाही तिच्या मोबाईल. अगं तिला ना गेले पाऊडर टाकायला गेली, म्हटलं गौरी यायच्या चुक ऐकताय सखीचं? पण ती गौरी आली धबाकदार, सगळी डायरेक्ट झुळीच्या खाली. सखीच्या अंगात येतं गौरी आल्यावर. सखी झोपतच नाही. तिला म्हणते उड्या मारती, इतक्या उड्या मारल्या, खिडकीची 4-5 गज चढते ती. तिथून 1-2 1 2 3. मला काल कोणाच तरी कमेंट आले की तुमची गौरी खूप साधी बोळी, सखी खूप चाप्टर आहे. ते अगदी खरं आहे. गौरी खरंच, गौरी त्रासदायक पण नव्हती एवढी लहानपणी. तेव्हा आपल्याला खाली जाते ती गौरी खरंच झोपून गेली. बघा गौरीचे इतके हाल चालू आहे. गौरी इतके बोलणे खाते सखीमुळे. प्लस आता खोटं अगं तिचं असं होतं, रोज खोटे झोपवतं गौरी झोपून जाते सखीच्या आधी. असो, आता एक शूट आहे ज्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. सो स्टे ट्यून. खूप थकल्यासारखं झालं आहे, कारण आमचा बऱ्यापैकी वेळ गेला आहे शॉपिंगमध्ये. आणि येस, मला खूप जण वेट लॉसबद्दल विचारत आहे. तर माझं मागच्या 15 दिवसात फक्त 1 किलो वजन कमी झालं आहे. 84 होतं जेव्हा आपण त्या लाईनमध्ये होतो. आता मी .83 वर आहे.
तर नाही होते पाळणं. इकडे आल्यानंतर आई मला म्हणते माझ्या घरात ते उपास तापास करायची नाही. आणि काय होतं ना, कंटिन्यू काही ना काही सुरू असतं, त्याच्यामुळे नाही फॉलो होते. ऑनेस्टली सांगते, मी करते ट्राय की कमीत कमी वेळ तरी पाळू, पण थोडी इकडे तिकडे होऊन जाते. कारण आता माझ्यामुळे मी सगळ्यांचं रुटीन नाही चेंज करू शकत, किंवा मला जे खायचं त्याच्याचमुळे तुपाचीच भाजी कर, भाकरीच कर, असं कंटिन्यू नाही करू शकत. कारण ऑलरेडी सगळ्यांना इथे मी थोडी रिकाम टेकडी, बाकी सगळ्यांना ॲक्च्युली कामं आहेत. तरी पण चालू आहे माझं. असं काही नाही की मी खूप गोडधोड नाही खाल्लं आहे, असं नाही की खाल्लंच नाही आहे, असंही नाही आहे. काल रात्री थोडा केक खाण्यात आला. आता पल्लवी त्याने कलाकंद केला आहे, मला कॉल आला आहे, तर चला थोडं टेस्ट तरी करून या, कारण घरी रेसिपी केलेली आहे. तर असं होत आहे. तर 15 दिवसात 1 किलो ठीक आहे, खाऊन पिऊन 1 किलो चालू आहे. आय एम ओके विथ दॅट. आणि हे मी आज आईचं घातलं आहे. खूप सारी शॉपिंग केली आहे मी, पण आजच्या ब्लॉगमध्ये नाही दाखवणार ती. मी तुम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये दाखवेल, कारण हा ब्लॉगमध्ये मी मेकअप वगैरे जे आहे ते सगळं कवर करेल. आणि आलेच मी आता. माझ्या लेकी झोपल्या आहे. आईला प्रचंड त्रास दिला आहे सखीने, असं आईने मला त्रास इन द सेन्स की कंटिन्यू एक माणूस तिच्या मागे लागतं, आणि तिने धरलेले आहेत ह्या घरात बरोबर. जसं तिकडे तात्या आहे, निखिल आहे, तसं तिने इकडे दादा, मम्मी आणि गौरीला प्रॉपर टार्गेट केलं आहे. मला, वहिनीला आणि पप्पांना एवढा त्रास देत नाही, पण ह्या तिघांना ती म्हणजे उठबस पण नाही करू देत, कंटिन्यू त्यांच्या मागे असते. असो, मी टेस्ट करून येते आणि नंतर तुम्हाला कळेलच कसं कसं काय काय ते. तर ही आहे साक्षी, जी मुंबईवरून आली होती. तिला दिवाळीचं फोटोशूट करायचं होतं माझ्यासोबत, म्हणून इतक्या लांबून आली होती. आणि बरोबर 4 वाजता आली, आणि 5 वाजेपर्यंत तिने पूर्ण मेकअप, साडी ड्रेपिंग सगळं छान आवरून घेतलेलं होतं. खूप पटपट ती काम करत होती. फोटोग्राफरने जरा नंतर घोळ केला, बट तिच्या कामात ती अगदी हे होती. आणि कोणत्या मुलीला आवडत नाही मेकअप करायला? मलाही खूप आवडतो. माझं आधी हो नाही चालू होतं की ती एवढी लांबून येणार आहे वगैरे, बट ती रेडी होती, तर म्हटलं ठीक आहे चल करूया शूट. मग मस्त माझा मेकअप वगैरे आवरला. असं छानसं डेकोरेशन केलं आहे, काहीच घेणं देणं नाही आहे. हाय तर ग, तुझा इंट्रो तर दे तुझा. मी काय सांगू, मेकओव्हर बाय साक्षी माझा आयडी आहे, आणि मी आज ताईचा मेकअप केलाय. मी मेन्शन करते तिच्या डिटेल्स. तू कुठे कुठे जाते मेकअपला? मी ऑल ओव्हर कुठेही जाऊ शकते, मला ऑर्डर्स येतील तसे आम्ही ट्रॅव्हल करू शकते. सो मी तिचं सगळं मेन्शन करते खाली, नंबर वगैरे. यू कॅन कॉन्टॅक्ट हर. येस. सो असा काहीसा छान लुक झाला आहे माझा. मला पण फोटोतच दिसेल नीट, पण छान दिसतो. म्हणजे मी कम्फर्टेबल आहे. या ब्लाऊजसाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. सो फायनली मी ते तयार केलं आहे. त्यानंतर जे व्हिडिओग्राफर होते ते आले. 5चा टायमिंग दिला होता, पण त्यांना ह्याला जवळजवळ 6 वाजले होते, आणि मस्त फोटोशूट वगैरे सुरू झालं. माझ्यासाठी हा पहिला अनुभव होता, आणि छान होता. माझ्यासाठी काय, घरच्यांसाठी पण पहिलाच अनुभव होता, त्याच्यामुळे ते पण थोडे असे नर्वस होते, कारण इथे बसू का तिथे बसू असं पण त्यांचं चालू होतं. पण छान शूट वगैरे सुरू होतं. माझ्यासाठी जरी हा पहिला अनुभव असला ना, तरी पण मला मजा खूप येत होती, कारण मेकअप करणं, छान छान रेडी होणं, छान छान फोटो काढणं कोणाला आवडणार नाही. आणि जेव्हा मी यूट्यूब सुरू केलं होतं, तेव्हा मी बघायचे की बऱ्याच यूट्यूबर्सला असे कोलॅबरेशन येतात. मला माहीत नव्हतं तेव्हा ते स्वतःहून करून घेता की कोलॅबरेशनमध्ये येतं ते, बट मला हे छान आलेलं होतं. जो व्हिडिओग्राफर दादा होता तो लेट आला, बट त्यांनी खूप पटपट जे काही होते ते शॉर्ट्स घेतले. आणि साक्षी इतकी एक्सायटेड होती की तीच ते लाईट वगैरे घेऊन फिरत होती त्याच्या मागे. तर दादासोबत हेल्पर होता, बट जे काही लाईटिंग वगैरे होतं सगळं साक्षीनेच मॅनेज केलं. आणि या गर्दीत माझ्या लेकीचं पण आवडलं होतं की जमलं तर तिच्यासोबत थोडाफार फोटोशूट वगैरे करूयात. तिने त्रास नाही दिला, बट तिने खूप जास्त फोटोही नाही काढू दिले. सो असा सगळा छान शूट वगैरे झाला. फायनली सगळं आवरलं आहे. मी जवळजवळ 10:30 वाजता शूट करते आहे. आई ते वरती गेलेत शॉपिंग वगैरे बघायला. तर आज खूप सारी शॉपिंग केली, पण आजच्या ब्लॉगमध्ये काही दाखवता येणार नाही, कारण खूप थकल्यासारखं झालं आहे. बट मेकअप छान झाला होता. माझा एक्सपिरियन्स खूप छान होता, आणि मी एकदम मनापासून सांगते, जेव्हा मी हे यूट्यूब वगैरे सुरू केलं होतं, जेव्हा फक्त असं माहीत होतं की यूट्यूबमध्ये 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर, 4000 तास पूर्ण झाल्यानंतर पैसे सुरू होता. बट माझ्या मनात एक कोपऱ्यात अपेक्षा होती की नाही यार, मला कधीतरी हे असं हे बाकीचं कोलॅबरेशनचं माहीत नव्हतं, पेड असतात, फक्त माहीत होतं की वस्तू मिळतात वगैरे. त्यातल्या त्यात मी जे यूट्यूबर्स होते त्यांचं बघायचे की यार नाही यार, त्यांचा कोणीतरी पार्लरवरने मेकअप केला, छान दिसतात. आणि माझी खरंच मनापासून इच्छा होती की कोणीतरी माझा मेकअप करावा, अगदी मनापासून सांगते. त्याच्यानंतर मला खूप जेव्हापासून पेज ग्रो व्हायला लागलं तेव्हापासून खूप लोकांनी विचारलं, कधी टाईम जुळत नव्हता, काही ना काही अडचणीत होती. साक्षीचं आणि माझं छान जुळून आलं, आणि तिने खूप छान मेकअप केला. मला पण, कारण की काय कसं होतं ना, लग्नाच्या वेळेस जो मेकअप केला तेव्हा निखिलमुळे थोडा घोळ झाला होता, खूप जास्त फोटो नाही काढता आले. माझ्या एंगेजमेंटची स्टोरी माझ्या डोहा जेवणाची स्टोरी तर तुम्हाला माहितीच आहे. तेव्हा मी खूप एक्सायटेड होती, आणि
पावसाने चांगलीच गंमत केली होती, त्याच्यामुळे तेव्हा पण काही खूप फोटो वगैरे काढता आले नव्हते. बट एक हौस असते आणि माझी खरंच अगदी मनापासून सांगतो, माझी खरंच हौस होती आणि ती आज छान प्रकारे पूर्ण झाली. छान ते डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि खूप मेहनती ती. ती महाडला असते, नंतर ती महाडची येते, त्यानंतर ती मुंबईला असते. ती ऑलरेडी इंजिनियर आहे, UX डिझायनर आहे, बट तिचं पॅशन आहे म्हणून ती करते आहे. तिची टीम आली होती, म्हणजे तिची बहीण आलेली होती, त्याने डेकोरेशन पण केलं. मी तुम्हाला सांगते, म्हणजे जे आपण म्हणतो ना की अगदी डिसिप्लिनवाला काइंड ऑफ, तिने लिटरली काडीपेटी, पणत्या, फुलं, जे लाईटिंग, काय म्हणजे जे काही तिथे लावलेलं होतं किंवा जे काही यूज करता आलं ते सगळं तिने आणलेलं होतं. म्हणजे मेहनती म्हणतो ना आपण, ते मनापासून की नाही यार करायचं आहे, त्या काइंड ऑफ होती. आणि मग मला पण छान वाटलं. मला नाही माहिती एजन्सीमुळे मला ती रील पोस्ट करता येईल नाही करता येईल, बट मला तिचा मेकअपही आवडला, तिचं जे नेचर होतं तेही आवडलं आणि माझी जी हाऊस होती तीही पूर्ण झाली. तर असं काहीचं आहे. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात, कारण मी सगळं शेअर करते तुमच्यासोबत. तर छान वाटलं मला जे काही होतं ते. आणि आजपासून मी ट्राय करणार आहे, मी आज वहिनीला शूट करायला लावलं होतं की तिने पण ब्लॉग करावे, कारण तिच्यात खूप टॅलेंट आहे बोलायचं, अति टॅलेंट आहे बोलायचं. म्हणजे आजच मी तुम्हाला सांगते. आणि ती खूप जिद्दी आहे. जसं की आज जे ब्लाऊज आलेलं होतं ना, जे ब्लाऊज तिने आणलेलं होतं, मी तिला ऑलरेडी माझं माप सांगितलं होतं ब्लाऊजचं, त्यापेक्षा ते 3-4 इंचाने कमी होतं उसवूनसुद्धा. हां, आणि ते मॅनेजच होत नव्हतं. मग आणि मी ह्यावेळेस हे सगळे मला एवढे ओरडतात की एवढा पसारा घेऊन येते, त्याच्यामुळे मी पण खूप कमी सामान आणलेलं होतं. तर माझ्याकडे एकच मापाचं ब्लाऊज मी आणलं होतं, जे ग्रीन कलरमध्ये होतं. अदरवाईज सगळे ब्लाऊजेस मला शिवायचे आहेत अजून, या काइंड ऑफ होतं. तर जे मापाचं आणलं होतं ती बोलली ठीक आहे दीदी आपण हे करूयात, म्हणून आपण हेच ट्राय करूया. मी त्याच्यावरच मेकअप वगैरे पण केला आहे, तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल. बट वहिनी इतकी जिद्दीने, शी इज लाईक नाही ना लुक खराब होईल, असं तसं मी कापू का, मी याच्यातले हे ते जे आपण म्हणतो ना पॅड्स ते काढू का, असं करत करत माझी हिंमत होत नव्हती. मी इवन साक्षीची पण नाही, साक्षीला म्हटलं नको यार तू रेंटने आणले, नको ते पडायला अंगावर. आई तर माझी स्वतः ब्लाऊज शिवते, आई पण बोलली नको पूनम हा उद्योग. बट तिने तो केला. तिने असं कोपऱ्यातनं ते थोडं त्याला कट मारला, ते पफ काढला. साक्षीला पण साक्षीशी बोलून वगैरे, आणि ते ब्लाऊज बसलं मला. नंतर थोडं मला इथे इश्यू झाला होता ऑफकोर्स, कारण ते इथलं माप डेफिनेटली वेगळं आहे, माझे दंड मोठे आहेत म्हणून. पण ते झालं, तिच्यामुळे ते ब्लाऊज घालता आलं. आणि ती खूप जिद्दी, तर मला असं वाटतं की तिने पण याद करावं, कारण तिच्याकडे शब्दसाठा भयंकर आहे आणि ती तुम्हाला इम्प्रेस पण करू शकेल. बट इट्स अप टू हर की ती कसं घेते कसं नाही. असो, साक्षीचं मला अजून एक आवडलं की ती एवढं लांबून आली होती, सगळा खर्च तिचा होता. पण तिला एका पॉईंटला असं वाटलं की मला त्रास होतो आहे ब्लाऊजचं वगैरे, तर ती इतकी पटपट की नको थांबूयात आपण, नको पुढचं शूट घ्यायला. तर अशा लोकांनी खरंच पुढे जावं जे दुसऱ्याचा विचार करता. सो मी तिचा ID वगैरे मेन्शन करते, तिने येऊन माझा मेकअप वगैरे केला म्हणून असं काही नाही. ती जेन्युअन मेहनती वाटली म्हणून सांगते. असं पण आपण इंस्टाग्रामवर स्टोरी प्रमोशनसुद्धा सुरू केलं आहे. सो तुमचा जर छोटा बिझनेस असेल तर आपण बार्टर कोलॅबरेशन करू शकतो. स्टोरीसाठी, रीलसाठी ते करू शकत नाही, कारण आता मी एजन्सीच्या अंडर येते आणि त्याचे काहीतरी रूल्स आहे. बट इफ यू वॉन्ट, जर तुमचा छोटासा काहीतरी बिझनेस असेल जो तुम्हाला प्रमोट करायचा असेल, यूट्यूब पेज किंवा इंस्टाग्राम पेज नाही, जर तुमचं एखादं प्रॉडक्ट असेल जे तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं असेल, तर त्या रिलेटेड जर काय असेल तर तुम्ही ते कॉन्टॅक्ट करू शकता. तर आज आपण एवढंच बोलते मी, कारण खूप थकल्यासारखं झालं आहे. अजून हे पण फ्री व्हायचं आहे. त्यात आज उपवास होता, संकष्टी होती, त्याच्यामुळे. सो या असं काहीचं आहे. तर तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. मी कशी दिसते तेही खाली व्लॉगमध्ये सांगा. आणि येस, बस एवढंच सांगायचं आहे. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.